काय ना मित्र हो, सल्ला हा कधी पण केव्हाही फुकट मिळू शकतो. परंतु त्याही पेक्षा आपल्या सगळ्यांना हवी असते ती साथ. ती साथ एकदा का मिळाली की मग त्या सल्ल्याची किंवा त्या मार्गदर्शनाची गरज लागतच नाही. एकदा काय झालं, एक पक्षी समुद्रामधून आपल्या चोचेने पाणी बाहेर काढत होता. तेव्हा तिथे एक दुसरा पक्षी आला आणि त्या दुसऱ्या पक्षाने त्याला विचारायला सुरुवात केली, अरे हे काय करत आहेस? त्यावेळेस तो पहिला पक्षी त्या दुसऱ्या पक्षाला म्हणाला की या समुद्राने माझी अनेक मुलं डुबवलेली आहेत, त्यामुळं मी आता याला कोरडा करणार. दुसरा पक्षी म्हणाला, अरे बाबा, तुझ्यामुळे हा समुद्र कोरडा होईल? तू तर खूप छोटा आहेस. तुझं पुरं आयुष्य सुद्धा जरी गेलं ना तरी हा समुद्र कोरडा होणार नाही. तेव्हा म्हणाला, एक सांगू का, तुला द्यायची असेल तर साथ दे, फक्त सल्ला नको. आणि मग असं करता करता इतर अनेक पक्षी तिथे गोळा व्हायला सुरुवात झाली. प्रत्येक जण म्हणायला लागला, सल्ला नको, साथ पाहिजे. आणि मग हजारो पक्षी कामाला लागले. हे पाहून विष्णूचे जे वाहन गरुड होते ना, भगवंत विष्णूचे, त्या गरुडाला सुद्धा तिथे जावंसं वाटलं. तेव्हा मग भगवान परमात्मा विष्णू त्या गरुडाला म्हणाले, अरे तू जर गेलास तर माझं काम थांबणार आहे. तू त्या पक्ष्यांबरोबर गेला आणि त्या विशाल समुद्राला कोरडा करायचा विचार करू लागला तर समुद्र कोरडा होणार आहे का? गरुड सुद्धा भगवंताला हेच म्हणाला, देवा, सल्ला नको, साथ हवी. मग काय, भगवंताला जेव्हा गरुडाने ही विनंती केली तेव्हा मग सगळे समुद्र कोरडा करायला निघाले. शेवटी भगवंत येते हे पाहिल्यानंतर समुद्र घाबरला आणि मग त्या समुद्राने त्याची पक्षी पिल्ल जी होती ना त्या पक्षाची, ती सगळी परत केली. म्हणून जीवनामध्ये मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सल्ला नको पण साथ हवी. सगळ्यांनी एकमेकांना साथ द्या. बघा, तुमचा स्वतःचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम. अभिवाचन, विठ्ठल शितोळे सर.